नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं मुंबईचा आशू या चॅनलवर. आणि आजचा हा व्हिडिओ मी दिनचर्या सांगण्यासाठी सुरू केला आहे. पहिली अपडेट म्हणजे तर ही देईन की मामा आणि नीरज जेवढी पण ती मंडळी आमची ती मुंबईला निघालेली आहे. म्हणजे ते एवढ्याच दिवसासाठी आलेले. घराची जी पूजा होती तेवढ्यापुरताच ते आलेले, तर ते आता झालेलं आहे आणि तर ते पण मुंबईला निघाले. मी आता इथेच आहे सध्या. आता मी मुंबईमध्ये पण अपडाऊन करत नाही, इथेच आहे मी 1 महिना तरी. दुसरं म्हणजे आता मी इथे मागे पाणी वगैरे टाकायला आलो आहे. बहुतेक जण मे बी कन्फ्यूज असतील की खरं गाव कोणतं आणि कुठचं मी दाखवतो आहे. आय मीन व्हिडिओ मी खरी कुठची करतो आहे. तर तसं बघायला गेलं तर व्हिडिओ मी सगळ्याकडचीच करतो आहे, सगळेच गाव मी दाखवतो आहे. एक तर आता ते मालवणात गेलेत मावशी वगैरे, ती मी तिकडे जाऊ शकलो नाही. ते सोडा, मी नंतर कधीतरी जाईन परत. पण जी सिरीज मागची जी सिरीज तुम्ही बघितली कोकणची माती, त्याच्यामध्ये मी जे गाव दाखवलं आहे कुसबे, कसालामधून जवळ आहे तर ते मामाचं गाव आहे. तर तिकडच्याच मी आतापर्यंत व्हिडिओ टाकत आलो आहे. हे जे तुम्ही घर बघताय आणि हे जे गाव आहे आडवी, इथे आम्ही घर बांधलं आहे. म्हणजे पप्पा बोलले की आपण इकडे जमीन भेटते आहे तर घर बांधून राहूया, आणि इकडचं वातावरण वगैरे सगळं ठीक आहे. जे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे, शांतता आहे इकडे, सगळं जवळ आहे, मार्केट जवळ आहे आणि नजारे वगैरे पण मस्त आहे तिकडे टेरेसवरून बघायला. म्हणून आम्ही या घराला एक टेरेस काढले. आणि ज्या व्हिडिओमध्ये मी राठिवडे गाव दाखवलं आहे, आता ती व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्या आधी टाकली आहे की नंतर टाकली आहे ते माहिती नाही, कारण एडिटिंग आणि अपलोडिंग मी आता मुंबईलाच जाऊन करणार. तर आता मला माहिती नाही मी एडिटिंग आणि व्हिडिओ अपलोडिंग सिरीज आणि हे पॅटर्न मी कसे ठेवणार आहे. पण त्या व्हिडिओमध्ये जे गाव दाखवलं आहे राठिवडेचं गाव, गुढी जिकडे आम्ही उभारली आहे आणि जिकडे गुढी उभारलेली व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली, त्याचे घर होतं तिकडे, सगळी माणसं होती, ते राठिवडे गाव. ते माझं मूळ गाव. लहानपणापासून मी त्याच गावात होतो. पण नंतर मग वेळ भेटला नाही, कधी गावी गेलो नाही मोठं झाल्यानंतर. आणि आताच अचानक असं झालं की गाव गाव गाव, आणि मग हे घर पण बांधलं आम्ही. गावाकडची जी ओढ आहे ती आता व्हायला लागली. तर आम्ही इथे सेपरेट स्वतःचं बांधलं, कारण मम्मीचं असं होतं की सेपरेट बांधलं तर घरात वावर करणं थोडं सोपं होऊन जातं. आणि ते खरं आहे, कम्फर्टेबल थोडं वाटतं. आणि स्वतःच असलं तर एक बॅक ऑफ द माइंड आपण चिल असतो. तर त्या कारणामुळे आम्ही हे बांधलं आहे. तर एवढेच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये द्यायचे होते. आता झाडांना पाणी देतो, नाश्ता करतो, फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो. आता तो एक डायनिंग टेबल आम्ही जो घेतलेला आहे तो पण बनवतो आता. तर आणि हां, अजून एक गोष्ट, आम्ही जे सड्यावर गेलेलो ती पण व्हिडिओ मी कधी टाकणार ती माहिती नाही. जर पहिली टाकली असेल तर ती तुम्ही बघितली असेल. तर त्याच्यात पण मी बोललो आहे की माझ्या पायाला जे आहे ते काटा जो एवढा जाड असतो तो आतमध्ये घुसलेला पायात, तो मी काढला. पण खरचटलं, मला वाटलं थोडंसं खरचटलं आहे, पण रात्री खूप त्रास झाला त्याचा, चालायला पण थोडा त्रास झाला. झोमतं आहे ते अजून, पण हां इंजरी झाली. ही एक अपडेट मला द्यायची होती. तर चला भेटूया आता आतमध्ये. तर हा तो डायनिंग टेबल आहे ज्याला तुम्ही असेंबल करतो. पहिलं तर ह्याला तुम्ही फाडतो आहे बॉक्सला आणि हॉलमध्ये घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला. चालू आहे
तर अजून एक अपडेट, हा असा आम्ही डायनिंग टेबल बनवला आहे. तर तो जो डायनिंग टेबल आहे तो आम्ही टेरेसवर पण वापरू शकतो, बॅकयार्डमध्ये पण वापरू शकतो, हॉलमध्ये पण वापरू शकतो. लिटरली जे फार्म हाऊस असतात ना तसं यूज करणार आहे आम्ही त्याला. अशी आम्ही सावलीत ही गाडी लावतो आणि हे समोर घर दिसत नसेल छोट्यामध्ये. बसू. बाबांना आता वडापाव खावासा वाटला, काय टाइमपास नव्हता म्हणून आम्ही आता तो घ्यायला चाललो आहे श्रावणमध्ये. मस्त गावाकडे गाडीवर फिरणं, थंडगार वारा, हिरवेगार नजारे. तुम्ही पण हे बघत राहा, तुम्हाला पण मजा येत असेल. आता श्रावणात आलेलो आहे आम्ही. श्रावणात आलो, इकडे 10 रुपयाला वडापाव भेटतो. हे बघा ते सुपर मार्केट, ह्या सुपर मार्केटबद्दल आम्ही बोललो होतो. हे श्रावणात आहे आणि आमच्या घरापासून खूप जवळ आहे, तर ती एक चांगली सोय आहे इकडे. गरम नाही लागणार काय काम चालू होतं तेव्हा आमच्या गरम काढून दे होतं. काय म्हणता? काम चालू होतं तेव्हा गरम काढून दे होतं. देवी देवी 200 देवा. आता पिशवी टाकून देव. कोकमचे पायनॅपल देतात. गरम गरम मस्त लागलेलं, मीडियम आहे. कोकम सरबत बघावं लागेल काय आहे. फिनायलाच घ्यायचं होतं आणि कोकम सरबत आणि वडापाव घेतलेला आहे. थंडा घेऊया. चुरमुरे हे ती कव होणार आहे. बटर मग हे आपला वाला आहे. हा घेतोय तेच खातो ना आपण. हे घे, हे बरं आलं. हां हे जरा हे घे. खाजा बाय या खाऊ.
काय ते चकली पाहिजे तुकडे चकली बरी हे मामाला हवे होते तेच किती करणार मम्मीला ते लागेल पण चिकी आहे आहे ती खातच नाही एकट्याकडे आहे वाटतं आहे ना आहे. हा बरं डावा आहे नको बनवणार पाहिजे फिनेल आहे काय विषय फिनेल फिनेल बघ इथे फिनेल आहे का हो फिनेल फिनेल आपल्याकडे हा काय नाही छोटा की मोठा आहे बघ इकडे हा हे बघा हो कुठे गेला हे बघा हा छोटा आहे ह्याच्यापेक्षा छोटी आहे ना छोटी पण ह्याच्यापेक्षा छोटी किती पूर्ण पुरेल बस झालं एवढं इकडे क्रीम बेलची आईस्क्रीम लय मिळतात क्रीम बेल इकडे ब्रँड लय चालतोय मी हे बघितलंय गावामध्ये जे इव्हॉल्युशन होत आहे ते चांगलं आहे पण जास्त नाही झालं पाहिजे गावाची जी वाईब असते ती मेंटेन राहिली पाहिजे नाही तर शहरासारखं झालं तर मग काय मजा नाही गावाची पण बट सुपर मार्केट सोपं आहे ना आमच्या घरापासून खूपच जवळ आहे आणि चालत पण येऊ शकतो ठीक आहे तर आता घरी भेटूया ज्या हव्या नको त्या वस्तू आम्ही घेतलेल्या आहेत